हैदराबाद गॅजेटच्या जी आरमध्ये गाव असेल, कुळ असेल, या गावातल्या आणि नातेसंबंधातल्या कुळातल्या कुणाचंही कुणबी प्रमाणपत्र असेल तर तो आधार धरून ज्याला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे त्याने अर्ज करावा आणि ॲफिडेविट द्यावं आणि त्याची जी काही चौकशी आहे, आपण पूर्वी जसं प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे, नियम 2012 यामध्ये जे काही गृह चौकशी म्हणजे चौकशी करणं त्याचं यासाठी त्रिसदस्यीय देखील समिती आपण गठीत केली. त्यामुळे नक्कीच यामध्ये मराठा समाजाला फायदा होणार आहे. सातारा गॅजेटच्या संदर्भात थोडा अवधी लागणार आहे आणि तोही त्यांना सांगितलेला आहे. आणि त्याचबरोबर इतर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची मागणी जी होती, जी हैदराबाद गॅजेट लागू करणं, ती त्याचं जी आर आमच्या सरकारने आज काढलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्रजी, आम्ही दोघंही, अजितदादा, मी, आमचं मंत्रिमंडळाची सगळी जी काही सर्व मंत्री आहेत, ही उपसमिती आहे, या सगळ्यांनीच पहिल्या दिवसापासून सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. आणि यामध्ये इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये आणि मराठा समाजाला देखील न्याय मिळाला पाहिजे, त्यांना देखील मुख्य प्रवाहात आले पाहिजेत, ही भूमिका सरकारची कालही होती, आजही आणि उद्या आहे. म्हणून त्यामुळे जे काय आहे ते जी आरमध्ये आलेलं आहे आणि जी आरमध्ये जे आम्ही जी आर जो काढलेला आहे तो जी आर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या इतर लोकांनी त्याचं वाचन केलेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं आजचा जो काही निर्णय आहे, त्यामुळे त्या निर्णयामुळे इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची देखील काळजी आमच्या सरकारने घेतलेली आहे. आणि सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि त्यामुळे जो निर्णय आता पूर्वीपासून जो लागू आहे तोच निर्णय, त्याच्याच आधारावर आम्ही निर्णय घेतलेले आहे. जे निर्णय कायद्याच्या चौकटीमध्ये बसून कायदेशीर आणि कुणी आव्हान दिलं तर टिकणारा पाहिजे.